जर तुम्हालाही वैभवलक्ष्मीचं व्रत करायची इच्छा आहे आणि ते कसं करायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर वैभवलक्ष्मीचं व्रत कसे करायचं हे मी अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे। वैभव व ऐश्वर्य प्राप्तीसाठी माता श्री वैभवलक्ष्मीचं व्रत केले जाते। श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारी किंवा न जमल्यास कोणत्याही शुक्रवारी या व्रतास आरंभ करायचा। स्नान वगैरे झाल्यावर देवीची प्रतिमेची यथासांग षोडशोपचारे पूजा करून घ्यायची आहे। आरती झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। नंतर 5 सुवासिनींना भोजन द्यायचं आहे। पुढे प्रत्येक शुक्रवारी देवीची मनोभावे प्रार्थना करायची आहे। उद्यापनाला 5 पक्वान्ने करायची आहे। 5 सुवासिनींना वाण काहीतरी नक्की द्यावे आणि व्रताचे उद्यापन हे शेवटच्या शुक्रवारी करायचे असते। अशा प्रकारे हे मनोभावे व्रत जे कोणी करेल त्याची माता लक्ष्मी मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण नक्कीच करते। त्यामुळे वैभव प्राप्ती होत असते।